नमस्कार मित्रांनो. तर सावळाची जणू सावली या मालिकेच्या 29 डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की सारंग ऑफिसमध्ये काम करत असतो आणि त्यावेळेस जगन्नाथचा फोन येतो. जगन्नाथ म्हणतो, सारंग, मला एक कळलंय, तू अस्मीची माहिती काढतोय, तिच्या आई वडिलांची सगळी माहिती काढतोयस. अरे तुला जर एवढीच माहिती हवी होती ना तर मला सांगायचं होतं, मी होतो ना, मी लगेच तुला सगळी माहिती दिली असती. सारंग म्हणतो, तुम्ही अस्मीला जसं माझ्या आयुष्यात पेरलं ना तर तुम्ही सावलीला सुद्धा पेरले हे मला माहिती आहे. मी पाहिले तुम्हाला आणि सावलीला प्लॅनिंग करताना. आमच्या विरोधात काही प्लॅनिंग करत होतात ना तुम्ही, दोघं मिळून गप्पा मारत होतात हे बघितलंय मी. आता बघा ना, मी सावलीला एक्सपोज करणार आणि तिलाही या घरातून काढणार. जगन्नाथ म्हणतो, तसं काहीच करू शकणार नाही रे तू. अरे अस्मीला मी पेरलं होतं, पण ही सावली जी आली आहे तुझ्या आयुष्यात ती राजयोग घेऊन आली आहे. तो राजयोग काय आहे हे तुला लवकर कळेल. पण हो सारंग, तुला असं वाटतं ना सावली खोटारडी आहे, तिच्या खोटारडी असण्याचा एकही पुरावा तू मला आणून दाखवलास तर मी सगळ्या मेंदळे खानदानासमोर येईल, सगळ्यांसमोर नाक घासून माफी मागेल. म्हणतो, आता बघा मी करूनच दाखवणार, पुरावे शोधून दाखवणार. तो फोन ठेवून देतो आणि विचार करत असतो. तो म्हणतो, अस्मीची माहिती मी काढली, ती खोटारडी हे कळलं, पण सावलीची माहिती मी कधीच काढली नव्हती. नाही, आता मला बघायला हवं, एक तरी पुरावा मला शोधायलाच हवा. जयंती गावकऱ्यांचा अपमान करते आणि त्यांना हकलून लावत असते. बाबा म्हणतात, अहो आमचे जावई येतील का नाही माहिती, पण आम्ही प्रयत्न करून बघू. गावकरी ठीक आहे म्हणतात आणि निघून जातात. बाबांना वाटतं की ही गोष्ट सावलीच्या कानावर घालावी, म्हणून बाबा बाहेर येतात आणि सावलीला फोन लावतात. ते सावलीला म्हणतात, सावली बाळा, आपल्या इथे यात्रा असते तेव्हा हरिनाम सप्ताह असतो आणि त्याचमुळे गावकऱ्यांनी ठरवलंय प्रमुख पाहुणे म्हणून जावाई बापूंना बोलवायचे. सावली, तू त्यांच्या कानावरती निरोप घालून ठेवशील का एवढा? मी येईलच आमंत्रण देण्यासाठी, पण तू तेवढं त्यांना सांगून ठेव. सावली ठीक आहे म्हणते आणि तिथे फोन ठेवून देते. ती विचार करत असते. ती म्हणते, आता सारंग सरांना मी कसं सांगू? ती टेन्शनमध्ये असते. तर इकडे जयंतीला सगळेजण म्हणतात की आता सावली सारंग घरी येतील, त्यांना राहण्यासाठी रूम हवी आहे. जयंतीला ते रिक्वेस्ट करतात की रूम तू 1 दिवसासाठी सोड. जयंती आकण तांडव मांडते. ती बाहेर येते आणि दवंडी पिटत असते. ती सगळ्या शेजार पाजारच्यांना सांगते की बघा, यांचा जावई येणारे म्हणून सुनेला घराबाहेर काढतायत, हा कुठला न्याय आहे? तेव्हा तिला सखा समजवतो. तो म्हणतो, अगं जयंती, थोडा विचार कर, जावई बापू खूप श्रीमंत आहेत, ते जर तुझ्या रूममध्ये राहिले आणि त्यांना रूम आवडली तर अगो नक्कीच काही ना काही मागे सोडून जातील. जयंतीला स्वप्न पडतं. सारंग सावली हे तिथे राहून निघालेले असतात आणि सारंग जयंतीला तिची रूम दिल्याबद्दल खूप पैसे, सोनं नाणं, गाडी हे सगळं देतो. जयंती रूम द्यायला तयार होते. तर इकडे सावली विचार करत असते आणि ती खिडकीतून बाहेर बघते. तिला घरचे सगळे आलेले दिसतात. ती धावत खाली जाते आणि सगळ्यांना मिठी मारते, सगळ्यांना भेटते. ती सगळ्यांना घरात घेऊन येते. सावली सगळ्यांना बसवते आणि आतमध्ये चहा करायला जाते. चंद्रकांत येतो आणि सावलीच्या बाबांशी गप्पा मारत असतो. तर इकडे सावली टेन्शनमध्ये असते. ती विचार करते की जयंती वहिनीला कळलं मी इथे राहते तर घरामध्ये तमाशा होईल, नको, काहीतरी करायला हवं. तेवढं तिथे अमृता येते. सावली तिला प्रॉब्लेम सांगते आणि त्या दोघीही सगळं सामान उचलून स्टोर रूममध्ये ठेवत असतात. तर इथे जयंती विचार करते. ती म्हणते, नेमकं काय झालं असेल? एवढ्या मोठ्या घरात सावलीला कुठे राहायला देत असतील? काय एखादा कोपरा दिलाय? बघायला हवं. जयंती किचनमध्ये येते आणि तिकडे तिकडे बघत असते. तोपर्यंत सावली आणि अमृता यांनी सामान ठेवलेलं असतं. जयंती किचनचं कौतुक करते, घराचं कौतुक करत असते. अमृता, सावली तिला चहा देतात. जयंती म्हणते, मी इथेच बसते, तुम्ही जा बाहेर चहा देऊन या. त्या दोघी बाहेर जातात आणि जयंती पूर्ण घराकडे, किचनकडे बघत असते. ती म्हणते, आता ही जयंती आली आहे, ती अशीच थोडी जाणार आहे, आता मी काहीतरी चोरी करून जाणार. ती काय चोरी करायचं या विचारात असते. तर इकडे सारंग ऑफिसमध्ये काम करत असतो आणि तिथेच तिलोत्तमा येते. तिलोत्तमा म्हणते, सारंग, तू एवढ्या कॉन्फिडेंटली काम करतोयस ना, हे बघून खूप चांगलं वाटतंय. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती. सारंग, तू त्या मुलीला नाही का चांगलं खडचावून सांगितलं आणि जो निर्णय घेतलाय ना तो मला पटलाय. तिला कळेल आता आपल्याला या घरामध्ये स्थान नाहीये आणि बायकोचं मान सुद्धा नाहीये. ती बरोबर इथून निघून जाईल. सारंग, तू केले ना अगदी योग्य केले. सारंग विचार करत असतो की सावलीचे आई वडील भाऊ ते सगळे कसे आहेत त्याची माहिती कशी काढायची. तो त्या विचारात असतो आणि तो थोड्या वेळाने घरी येतो. इथे चंद्रकांत म्हणतो, आपण सावलीबद्दलच गप्पा मारतोय, तुमचं नेमकं काय काम होतं ते तरी सांगा. सावलीचे बाबा म्हणतात, अहो आमच्या इथे यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्त हरिनाम सप्ताह असतो. यावेळेस त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आमचे जावई बापूंना बोलवायचे, ते येतील का यासाठी विचारायला आलो होतो, आमंत्रण द्यायला आलो होतो. चंद्रकांत म्हणतो,
सारंगला खूप काम असतं, तो काही येऊ शकणार नाही. तेवढं तिथे सारंग येतो. सारंगने सगळं ऐकलेलं असतं. सारंग विचार करतो आणि त्याला आठवतं की सावलीची माहिती काढायची, सावलीचे आई बाबा कसे आहेत त्यांची माहिती काढायची आणि त्यांच्या विरोधात एक जरी पुरावा मिळाला म्हणजे सावली या घरातून निघून जाईल. सारंग खूप विचार करतो आणि तो सावलीच्या बाबांना म्हणतो, मी यायला तयार आहे, माझ्याकडे वेळ आहे. सावली आणि सावलीचे बाबा वगैरे सगळं त्याच्याकडे बघत बसतात. सावलीला आणि चंद्रकांतला आश्चर्य वाटत असतं. सारंग सावलीसोबत जायला कसं काय तयार झाला? आता सारंग तिथे पोहोचल्यावरती त्याला कशी माहिती मिळतीये, ते घरातले किती चांगले आहेत, सावली किती चांगली आहे, याचा कसा अनुभव येतोय हे बघण्यासारखं असेल. तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.